Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका। आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 5 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही। सिंधू जल करार रद्दचा निर्णय 3 टप्प्यात लागू होणार। केंद्रीय जलसंधारण मंत्री CR पाटलांचं मोठं विधान। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर DRDOला मोठं यश। हैदराबादमधील प्रयोगशाळेत स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंदापर्यंत यशस्वी ग्राउंडवर टेस्टिंग। स्क्रॅमजेट इंजिन हायपरसोनिक मिसाईलमध्ये बसवलं जाणार। बलूच लिबरेशनच्या सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये आयईडीचा स्फोट। हल्ल्यात पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू। पाकिस्ताननं 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवली। आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली। पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली। पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच शिजल्याचं समोर। फेब्रुवारी महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये जगातल्या मोठ्या अतिरेक्यांचा मेळावा। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाही या मेळाव्यात असल्याचा संशय। राज्यातील धर्मादायसह सर्व खासगी रुग्णालयांचे नियम अधिक कठोर करणार। रुग्णालयास त्याच्यावर उपचार करणं बंधनकारक करणारी नो डिनायल पॉलिसी आणणार। अजित पवारांची घोषणा। पहलगाम हल्ल्यावरून महाविकास आघाडीत मतभेद। गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी। तर आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं, कुणाला काढा असं मी बोलणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। पवारांच्या धर्मावरच्या वक्तव्यावरून वाद। पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं का याबाबतचं सत्य माहीत नाही, शरद पवारांचं वक्तव्य। तर ज्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐका, फडणवीसांचा पवारांना सल्ला। ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली असं दुःख। दहशतवादी हल्ला झालेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य। देश माफ करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत। उत्तर काश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या। लष्कर प्रमुखांकडूनही नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा। आदिलशहाच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 5 लाख रुपयांची मदत सुपूर्द। एकनाथ शिंदे आदिलशहाच्या कुटुंबियांना घरही बांधून देणार। पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना आदिलशहाचा मृत्यू। 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर बावनकुळेंच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी शुभेच्छा म्हणत हात जोडले। मुंबई विमानतळ परिसरातील शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित। फनेल झोनमध्ये विमान उड्डाणाला अडथळा ठरणाऱ्या वास्तू आणि बांधकामाच्या DGCAच्या यादीत पुतळ्याचा समावेश। एल्फिन्स्टन ब्रिज तोडकामाला 2 दिवसांची स्थगिती। नागरिकांकडून तुर्तास आंदोलन मागे। सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याची MMRDAच्या अधिकाऱ्यांची माहिती। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणास मान्यता। 2 हेलिपॅडसह 8 वाहनतळ उभारण्यात येणार। उद्या मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, हार्बर मार्गावर CSMT चुनाभट्टी, तर कांदिवली ते बोरिवली दरम्यान गर्डर कामासाठी आज दुपारपासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक। वक्फ कायद्याच्या सरसकट स्थगितीला केंद्राचा विरोध। घटनात्मकदृष्ट्या संसदेनं मंजूर केलेला कायदा सुप्रीम कोर्ट सरसकट स्थगित करू शकत नाही, केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। नाशिकच्या बांबळेवाडीत भीषण टंचाई। पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन। 142 गावांना टँकरने पाणी पुरवठा। राज्यभरात आज हलक्या पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। अक्षय तृतीयेसाठी कोकणातून पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये हापूसची मोठी आवक। आवक वाढल्यानं दरांमध्ये घट। हापूसचा दर 500 ते 800 रुपयांपर्यंत। हैदराबादचा चेन्नईवर 5 गडी राखून विजय। यंदाच्या हंगामातील 7व्या पराभवासह चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात। पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या स्थानी। Cancer Healer Center, a new beginning.